ही आहे इकडची गंगा. तर नमस्कार, तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. जसं की कालचा ब्लॉग बघितलात तुम्ही, लास्ट ब्लॉग, तो आपली ट्रेन जर्नी होती. आणि आजचा जो ब्लॉग चालू होतो तो आपला दिल्लीपासून हरिद्वार, म्हणजे आजचा पूर्ण दिवस आपला हरिद्वारमध्ये जाणार आहे, त्याचा ब्लॉग असेल. आता दिल्लीवरून आमची बस आहे, बाय रोड बसनी हरिद्वारला जाणार. मग पुढचे जी पण काय प्रोसिजर असेल तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. सध्या आपण आहे न्यू दिल्ली, बघू शकताय. आज न्यू दिल्ली ते हरिद्वार असा आपला रूट असेल. तर सध्या चालत जातो आहे बसपर्यंत. तर आता ही आहे बस. ह्या बसने आता आम्ही लोक जाणार पुढे. आता बसमध्ये तर मी व्हिडिओ नाही काढत आहे, तिकडे पोचलो काढतो डायरेक्ट. आता झोपणार. आणि अशा प्रकारे आम्ही आलेलो आहे हॉटेलवरती. तुम्ही हॉटेल बघू शकता. चलो घुमणे टूर्स करणं आम्हाला काय चांगलं हॉटेल भेटलं आहे. आता जरा हॉटेलवरती जाऊन फ्रेश होतो, रेस्ट करूया, नंतरला ब्लॉगला सुरुवात करूया. आतमध्ये आलो हॉटेलमध्ये, सर्व आहेत थकलेले. वेटिंग रूममध्ये आहे आम्ही, अर्धे इकडे आहेत. आणि हॉटेल बघा आतून पण कडक आहे. आणि आज आपण आहे हरिद्वारमध्ये, म्हणजे दिल्लीवरून आता हरिद्वारला आलो बसनी. आणि आज आपला आजचा, कारण की ॲक्च्युअलमध्ये हॉटेल स्टे एक नंबर दिला आहे चलो घुमण्याच्या वतीने. हा आपला रूम आहे आतमध्ये पण. आणि आता आम्ही लोक थोडा पेटपूजा करायला जातो आहे. दुपारी 2 वाजता जाणार आहे तिथे गंगा स्नानसाठी. तोपर्यंत थोडा नाश्ता वगैरे करून घेऊया. पण व्हिडिओला सुरुवात केले, सकाळचे वाजले बरोबर 11:30. आता आम्ही लोक जातो आहे खाली. तर आम्ही लोक जिकडे नाश्ता करायला आलो ना, ते म्हणजे आम्ही शोधलं आहे जितू यादवला. जितू यादवकडे छोले कुलचे खातो. आता फर्स्ट बोनी आमच्याकडनंच होते याची. याला मराठीमध्ये काय समजत नसेल, पण मराठीमध्ये ब्लॉग बनवायला लागेल. हे आले आपले छोले कुलचे, मस्त लिंबू बिंबू टाकून दिलं आहे. सकाळचा नाश्ता आपला छोले कुलचे. आता इथे आम्ही लोक छोले कुलचा खातोय. एवढा बेस्ट आहे ना, कडक क्वालिटी आहे एकदम. स्टॉल जरी छोटा असला तरी धमाका एकदम मोठा आहे. क्वालिटी आणि क्वांटिटी पण चांगलीच आहे. तर नमस्कार, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता मगाशी नाश्ता विष्टा करून आलो, त्यानंतर येऊन आराम केला. 12 वाजता येऊन झोपलो. आता बरोबर वाजले 2:30. आता आम्ही लोकांनी निघतोय तिथे गंगा आरती जिकडे होते त्या प्लेसवरती हरिद्वारला. आता चला बसनी जायचं. आता निघालो, सर्वजण खाली वेट करतात, फक्त आम्ही लोक जायचे बाकी आहे. आम्ही लोक खाली गेलो की निघणार. चल तर आलो खाली, बस आपली निघते, रेडी झाले. आता इथून कितना किलोमीटर आहे? इकडून 3 किलोमीटर आहे. आपण जिकडे जाणार आहे तिकडे ते हरकीपोरीला जाणार आहे. हरकीपोरीला जाणार आहे आपण लोक. स्नान करेंगे, आरती देखेंगे और क्या, फिर वहाँ का मार्केट घूम के होटल में डिनर करेंगे. ओहो, आजचा डिनर चलो घूमने करना है आपल्याला. राहुल सर इंट्रोडक्शन. राहुल सर इंट्रोडक्शन. आणि आपण आता हरकीपोरीला आलेलो आहे. ही त्याची काय बोलतात पार्किंग आहे, पण सध्या पार्किंग फुल असल्या कारणाने आम्ही लोक मध्येच उतरलो आहे आणि इकडनं जातो चालत. तर पुढे जाऊन पार्किंग करतील लोक. आणि तुम्ही इकडे याल तर आता आजचा दिवस आमचा संडेच आहे, म्हणून आम्हाला गर्दी तर भेटणार आहे मजबूत. ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. ऊन बघताय किती कडक ऊन आहे. 3 वाजता आलो आम्ही लोक. त्या भर उन्हामध्ये आम्हाला चालत जायला लागतं. तर मार्केटमधून चालत 5 मिनटामध्ये चाललो आणि 5 मिनटामध्ये पोचलो आम्ही लोक. हे आहे हरकीपोडी, जिकडे गंगा स्नान केला तर तुम्ही बघताय. इथे रेलिंग बांधलेली आहे दोन्ही साईडला नदी आहे. आणि समोर तुम्ही बघता हा व्ह्यू. गर्दी पण तुम्हाला दिसते किती आहे ती गर्दी. आणि तिथे अजून चांगला व्ह्यू आहे. मी पूर्ण आता तुम्हाला इकडे पूर्ण एक्सप्लोअर करून दाखवतो, म्हणजे A to Z कानाने कोपरा इकडचा जेवढं काही आहे ना ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो मी. कारण की फक्त एवढी जागा नाही, बाकीची जेवढी आजूबाजूची सर्व जागा एक्सप्लोअर करणार आहे मी.
या लोकांना इकडेच ठेवणार आणि एकटाच निघणारा, पूर्ण जागा एक्सप्लोर करून रिटर्न येतो. कारण की एवढी मस्त मस्त जागा आहे ना इकडे. ही आहे इकडची गंगा, तुम्ही बघताय समोरची जागा बघा काय मस्त आहे. समोर जो ब्रिज बघताय तुम्ही तो धनुषच्या आकाराचा आहे ब्रिज समोरचा. तर ती धनुष्य बाण पण आहे, आकार पण तुम्ही बघा तर धनुष्य बाणाचा आकार आहे त्याला. हो बघा इथे संध्याकाळी आरती होणार आहे. तिकडे तो हा कॉर्नर दिसतो ना, इकडे आरती होणार आहे, ती पण आपण अटेंड करणार आहे. पाण्याला फोर्स बघताय किती फोर्स आहे पाण्याला. दोन्ही साईडला नदी आहे, एक राईट साईडला आणि एक ह्या साईडला पण. आता या ब्रिजवरून आम्ही लोक जातो मार्केटच्या साईडला. इकडे ह्याला लागूनच घाटाला लागूनच मार्केट आहे इकडे. तो मार्केट पण मी तुम्हाला दाखवतो. समोरच आहे बघा, हा समोर मार्केट आहे जिकडे सर्व काही भेटतं. पण त्याच्या आधी आपण घेऊया मंदिरांचे दर्शन. तर इकडे सर्व मंदिर आहेत, तर तिकडे पण आपण जाणार आहोत. तर समोर बघता तुम्ही गंगा मंदिर पण आहे इकडे. ह्या गंगा मंदिरमध्ये पण जाणार आहे आपण. आपण समोर बघताय तो प्राचीन बद्रीनारायण मंदिर आहे. इकडे पण तुम्हाला बद्रीनारायण भगवानचे दर्शन होतील. आणि त्याच्या बाजूला श्री सत्यनारायण मंदिर. हे श्री सत्यनारायणाचं मंदिर आहे. त्याच्या साईडला इकडे पिंपलेश्वर मंदिरसुद्धा आहे, तो लेफ्टलाच आहे. गणपती बाप्पांची मूर्ती पण आहे इकडे. त्यानंतर आपले शंकर भगवानची पिंड आहे. तिथून तो दिसणारा व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो. हा व्ह्यू आहे इकडचा. हा आहे इकडचा मार्केट. इकडे तुम्हाला जेवढं काही पाहिजे असेल सर्व भेटून जाईल. जर काही विसरला असाल येताना घेण्यासाठी कपडे, शॉर्ट पॅन्ट वगैरे किंवा काही दुसरं इक्विपमेंट सर्व तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल. खाया पियाची पण मस्त सोय आहे इकडं. आता लागलेली भूक, तर काय मागवलं माहिती आहे, मस्त नूडल्स मागवले. आजची फरमाईश होती. आता खाऊन घेऊया, भूक लागली मजबूत. मार्केटमध्ये आलो आम्हाला. पेट पूजा करून झाल्यावरती पुन्हा एकदा आम्ही लोक जातोय गंगा नदीच्या दिशेने. आणि आता संध्याकाळ जशी होत चालले तशी गर्दी पण वाढत चालली, तुम्ही बघू शकता. आत्ता जो मी मगाशी धनुष्यवाला ब्रिज बोललेलो त्या ब्रिजवरती आहे. आणि तो मेन ब्रिज आहे जो मेन नदीवरून वाहतो. जसं तुम्ही लेफ्ट आणि राईट दोन्ही साईडला बघत असाल. आणि इकडचे जे व्हिडिओ जर तुम्ही सोशल मीडियावरती बघितला असाल की खाली लवचिंबक टाकून वरती आपले कॉईन काढतो आपण, 1-1, 2-2 रुपयाचे सिक्के, ते इकडचंच आहे. एवढा थंड पाणी आहे ना, कडक थंड पाणी आहे. थंड. आता मी जातोय पाण्यामध्ये, पाणी मजबूत थंड आहे. आधी सर्वजण गेले, आता माझी बारी जायची. चला. आता आपली आंघोळ वगैरे सर्व करून झालं आहे आणि 5 वाजलेत. 6-6:30 वाजता गंगा आरती होते, तर त्यासाठी स्पॉट पकडायला लागतो म्हणून लवकर बाहेर आलो. सर्व परत फ्रेश झालो. इकडे पाठीमागे आहे ना, तिकडे स्पॉट आहे जे गंगा आरतीचा, ते पकडायचं आपल्याला. आता जाऊन बसतो तिकडे आणि जेव्हा मग संध्याकाळी चालू होईल तेव्हा बघायला भेटेल. आणि इकडे जी गर्दी आहे, पाणी तुम्हाला बोललो ना एकदम वाहता पाणी आहे. ग्लेशियर म्हणजे इकडनंच गंगा चालू होते, तर शुद्ध पाणी एकदम. आणि पाण्याला एवढा फोर्स आहे ना की पाणी जरा पण थांबत नाही. तर आपण असं बोलू शकत नाही की पाणी प्रदूषित आहे वगैरे काय. पाणी एकदम साफ आणि सुत्र आहे म्हणून आंघोळ केली इकडे. आणि गंगा आहे शेवटी साफ आणि सुत्रीच असणार.
आता आम्ही लोक ज्या जागेवरती उभे आहे ना तिकडनं एवढा मस्त व्ह्यू भेटतो ना आपल्याला. आधी आम्ही लोक समोरच्या साईडला उभे राहणार होते पण तिथे आपल्या ग्रुपमधलेच दुसरे लोक उभे आहेत म्हणून मी बोललो थोडा वरच्या अँगलने आणि चांगले काढूया. तुम्हाला दाखवतो अँगल. फतेह पावे माँ गंगा के जल की पवित्रता आता आरती बिरती झाले सर्व. चप्पल शोधायचा कार्यक्रम चालू आहे. आमच्या पण हरवलेल्या पण आमच्या भेटल्या. आता बाकीचे खूप गर्दी आहे इकडे. जयदीपची चप्पल बहुतेक हरवलेली आहे. अरे जयदीप काय शोधून काढ. भेटेल भेटेल. चप्पल शोधायला करते. चप्पल आर्टिस्ट काम करतो. आर्टिस्टनी 2 चप्पल शोधून काढल्या ना. तिसरी शोधायला गेला आता. आणि अशा प्रकारे हरिद्वारचे तिकडे गंगा म्हणजे काय बोलतो त्याला कुठे गेलेलो रे भाई हरकी बोडीला आपण जाऊन आलो आणि आता आलो हॉटेलवरती. जेवायचा टाईम झाला आहे. जेवण तुम्हाला दाखवतो काय आहे ते बुफे मस्तपैकी. तर नमस्कार. आता आपण आलो जेवायला. आम्ही यायच्या आधी सर्वांचा जेवण झालेला आणि आमचे ओनर पण तिथे बसले. आम्हाला सोडून एकटे जेवत आहे. ठीक आहे रे. आता जेवण घेऊया आपण. जेवणामध्ये काय काय ते बघायचं आहे आपल्याला. तर एक ओपन कर. अरे हे संपलं मगाशी आहे ना. आम्ही पापड बघितलेले. पापड संपले आणि आता पनीरची भाजी आहे. डाळ आहे. त्यानंतरला राईस आहे आणि इकडे बटाट्याची भाजी आहे. मगाशच्या ह्याच्यामध्ये पापड पण होता. उसमें पाणी आहे. पापड पण होता. तर आहे ना काय चपाती आहे ना. मगाशी पाणी होतं याच्यामध्ये. ठीक आहे. चपाती आणि खीर पण आहे. हो मेन आयटम तर मी उघडलाच नाही मच्छी. चल आता जेवून घेतो पहिला. हा आजचा जेवण. चलो गम्याकडनं आलेला. आणि अशा प्रकारे आता आपलं जेवण वगैरे सर्व झालेलं आहे आणि ही व्हिडिओ मी इकडेच थांबवतो. ही आपली आजची हरिद्वारची व्हिडिओ होती. आता आज रात्री मिडनाईटला आम्ही लोक निघणार आहे केदारनाथसाठी. ते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये बघायला भेटेल. ट्रॅव्हलिंग तर मी दाखवणार नाही कारण की रात्रीची होणार आहे. आणि आज दिवसभरामध्ये काय केलं आणि हरिद्वारमध्ये कसा आमचा दिवस होता ते तुम्हाला बघायला भेटला. शॉर्ट व्हिडिओ पण येत राहतील. रील्स पण इंस्टाग्रामला अपलोड होत असतील. तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया. चला बाय बाय.